परभणी विधानसभेची काय स्थिती असणार आणि परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभेची काय स्थिती असणार याबाबत शिवसेना शिंदे गटाकडून काय त्यांचं भूमिका असणार हे आपण जाणून घेऊयात। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बात करूया। भाऊ, विधानसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे, कशा नेमक्या तयाऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहे आणि परभणी विधानसभेसंदर्भात काय स्थिती असणार आहे? विधानसभेच्या संदर्भात परभणी जिल्ह्याला वेगळी तयारी केल्यापेक्षा हा परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। 25 ते 30 वर्षापासून सलग या ठिकाणी शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर आमदार खासदार निवडून दिलेले आहेत। बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारा हा जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये ही जागा 100% शिवसेनेला मिळावी अशी आमची साहेबांना मागणी असेल आणि यापूर्वी आम्ही वेळोवेळी जाऊन आम्ही शिवसेनेसाठी जागा सोडण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। लोकसभेच्या वेळी तुम्ही मागणी केली होती, मात्र ती मान्य झाली नाही। हे बघा, लोकसभेच्या वेळेस आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आमच्या परभणीचे लोकसभा संपर्क प्रमुख सन्माननीय अर्जुनजी खोतकर साहेब यांना तिकीट द्यावं म्हणून मिळावं म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी खूप प्रयत्न केला, परंतु महायुतीचा धर्म पाळत असताना, महायुतीमध्ये असताना काही गोष्टी आपल्याला सर्वांच्या सोबत राहून कराव्या लागतात आणि त्या काही गोष्टींमुळे आम्हाला थोडीशी माघार घ्यावी लागली आणि ही जर जागा लोकसभेची धनुष्यबाण चिन्हावर जर लढवली गेली असती तर 100%च एक खासदार आणखीन दिल्लीला गेला असता असा आमचा विश्वास आहे। आता तुमच्या सहकारी पक्ष असलेला भाजप जो महायुतीचा घटक आहे त्यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे परभणी विधानसभेची, मग तुमची मागणी आणि त्यांची मागणी कसं मॅनेज करणार? बघा, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, विधानसभेची तयारी आम्ही तिन्ही पक्ष मिळून करत आहोत। आमच्यासोबतचे घटक सर्व पक्ष तयारी करत आहोत, परंतु ही जागा शिवसेनेच्या हक्काची आहे आणि शिवसेना जागा नक्कीच मिळणार आहे। ही जागा शिवसेना मिळावी ना म्हणून आम्ही साहेबांकडे वेळोवेळी मागणी करत आहोत। परभणी शिवसेनेतला जागा सुटली तर कोण उमेदवार असणार आहे? पक्षानं जर शिवसेनेला ही जागा सोडून घेतली तर उमेदवार कुठलाही असो आणि आम्ही 100% सर्व शिवसैनिक महायुती धर्म पाळणार आहोत। जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही 100% करणार आणि पुन्हा एकदा परभणीमध्ये धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढवून परभणीमधून शिवसेनेचा एक आमदार नक्कीच शिंदे साहेबांसोबत त्यांची ताकद वाढवण्यासाठी नक्की जाणार आहे। व्यंकट शिंदे असू शकतात उमेदवार? मी असू शकतो, कारण बघा, ही शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली। बाळासाहेबांनी पांढरपुरीवाला असेल, ऑटो रिक्षावाला असेल, शेतकऱ्याचा मुलगा असेल, अशा साधारण म्हणजे कुटुंबातल्या लोकांना त्यांनी मंत्रिपदापर्यंत नेलं, मुख्यमंत्री केलं, म्हणून काय हरकत नाही। मी जर पक्षाने जर माझ्यावर विश्वास जर दाखवला तर 100% मी तयार आहे, किंवा जो कोणी असेल शिवसेना पक्षाकडून त्याचं काम 100% मीही करणार, सर्व शिवसैनिक करणार आणि महायुती म्हणून सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी काम करतील अशी अपेक्षा आहे। परभणी लोकसभेचा विचार केला असता 4 विधानसभा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, 4 ठिकाणामध्ये शिवसेनेची किती जागेची मागणी असणार आहे? हे बघा, परभणी विधानसभा तर 100% आम्ही मागणी केलीच आहे, परंतु आता पाथरी विधानसभेमध्ये सुद्धा आमच्या शिवसेनेची चांगली ताकद वाढलेली आहे, म्हणून आम्ही परभणी आणि पाथरी या 2 जागेची मागणी करत आहोत आणि जर महायुतीकडून जर या 2 जागा सुटल्या तर निश्चितच आमच्या दोन्ही जागेवरही आमचे उमेदवार शिवसेना पक्षाचे निवडून येतील आणि शिंदे साहेबाची ताकद वाढवण्यासाठी नक्कीच आम्ही निवडणूक ही लढवणार आहोत आणि येथील परभणीतील सर्व शिवसैनिक खंबीरपणे पाठीशी उभे आहेत आणि नक्कीच इथले उमेदवार निवडून येतील। तर शिवसेनेला धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव देणारा परभणी जिल्हा आहे आणि त्यामुळं या परभणी विधानसभेची जागा सहित पाथरी विधानसभेवर शिवसेनेचा दावा या ठिकाणी बोलून दाखवण्यात आलेला आहे। तर लोकसभेमध्ये जर परभणी लोकसभेमध्ये जर पक्षानं महायुतीकडून शिवसेनेला दिलं असतं तर चित्र वेगळं राहिलं असतं असं विधान या ठिकाणी जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांनी केलं आहे। तुर्तास शिवसेना परभणी विधानसभेसह पाथरी विधानसभेसाठी आग्रही असल्याचं ठामपणे त्यांनी यावेळी विश्वास बोलून दाखवला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।